पण ते कुणापाशी तरी बोलत जा, म्हणजे त्याने दुःख हलकं होतं, भार कमी होतो. होऊ द्या संकट या बा घरोघर मातीच्या चुली. ते सुनबाई बिंडोक निघणार, म्हाताऱ्याला त्रास होणार, सासू सुनाची बाजू घेणार, पैशाचे व्यवहार होणार, भांडणं तणणं ह्या गोष्टी जगात चालू आहे. पण पाया पडून सांगतो, किती संकट आलं ना ते कुणापाशी तरी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. तुमचं काय मत आहे? बोलत जा, बोलत जा. म्हातारी माणसं 2-3 बसले, आपल्याला थोडा मुलगा त्रास देतो, चालायचंच येते, घर येतो, हा थोडं शेजारच्या म्हाताऱ्यापाशी बोलत जा, म्हणजे त्याने मनावरचा ताण कमी होतो. आणि मोबाईलमुळं माणसं बोलायची बंद झाल्यामुळं ती गोष्ट सतत मेंदूत राहते. मेंदूला जो रक्तपुरवठा होतो तो हृदयावर ताण येतो आणि परिणाम हृदयाचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन थांबून अटॅक येतो. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हा रोग नाही, हा मनावर ताबा संपला की अटॅक आला. यावर तुमचं मत काय? जळकाट जळकाट, टेन्शन घ्यायचं, तसंच झोपायचं. ते मग माणसं अटॅक आलेल्या माणसाला पहिले माणसं विचारतात ना डॉक्टरकडे गेल्यावर, किती ब्लॉकेज आहे, म्हणजे त्याच्या शिरा किती चॉकअप झाल्या. आणि हे अटॅक येणं, फाशी घेणं, विहिरीत पडणं, आपलं फाशी घेणं, औषध पिणं, राखेल ओतून घेणं, जळून घेणं, या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी पुरुषार्थात बसत नाहीत. लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, तर शरीर सुंदर मिळालेल्या माणसाने का मारावा? गारी का ना, कुल्फी का ना, पावी का ना, बटारी का ना, रद्दी का ना, शेळ्या पाळा ना, म्हशी भाजरा ना, 150 रुपये म्हैशी. फक्त 9 वेळा वस्तारा फिरवायचा आहे, इकून 4 वेळा आणि इकून 4 वेळा शिपिओ, एकदा संपला विषय. हा मरायचं काय काम आहे? गारी का ना, एवढे लोकांची कामं करून जगत आहेत. मग आपल्याला काय रोग झाला? काही लोक म्हणले बा त्याच्यावर कर्ज होतं. ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईन? तुला कोण धराय आलं? बरं किती तो कर्ज ना आत्महत्याचा मोरडी, किती पैसे मिळणार तुला? तुम्ही आले हो 1 लाख, मंजूर करणाऱ्याने घेतले 20, किती राहिले? 80. बँक कमिशन गेलं 10, मित्रांना पार्टी गेली 20ची, साहेबाने घेतले 10, कर्ज होतं 30, उरले 10, दाव्याचा खर्च 30, परत कर्ज 20. मरायचं काय काम? बस एक वाक्य सांगा, बुटाची पॉलिश करून जगा, बुट साठून जगू नका. आणि मोबाईलमुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं. 8 रोग आहेत बरं का, मोबाईलमुळे संवाद संपला. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटेच बसत आहेत माणसं, एकटे येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत. मग तुरीला शांगा का म्हणून येणं यांना? एकटे. तिसरी गोष्ट मान्य आहे का नाही? या दोन्ही अटी मान्य आहे का नाही? तिसरी, मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळे मेंदू हँग झाले. 5 मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली. झोपत नाही माणसं मोबाईलमुळे. मोबाईल वापरणारे अवलादी झोपती नाही. त्यांना झोपताना जर मोबाईल नसला ते गोदडीच्या दोऱ्या उपशितात. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली, टरा. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला काय झालं? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. आणि माहिती म्हणून सांगतो, मोबाईल वापरणाऱ्या पोरांना कंटिन्यू मोबाईलच्या संपर्कात राहिल्यानं बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम आलेत. पोरं गडी राहिले नाहीत. सतत कानात वायरी घालून घालून रेंज गेली त्यांची. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घेत जा.
मग बऱ्याच वेळा माणसं म्हणतो शाळेला 5 वर्ष लागला झाले अजून त्याच्या का नाहीच काही तर होईल का. आणि हा प्रॉब्लेम बऱ्याच पोरांना आलाय का नाही. हा सावध व्हा. आणि मग मनाजी नावाचा जो पाटील आहे इथं होतो आपण, त्या मनाजी नावाच्या पाटलाला आपल्याला ताब्यात घ्यायचंय. इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो.